ओम श्री साईराम. ओम श्री साई सर्व भय निवारिणे नमः. भक्तांचे सर्व भय दूर करणाऱ्या श्री साईंना आमचा नमस्कार असो. भगवान श्री सत्यसाई बाबा म्हणतात, मी इथे असता कसली भयचिंता. याचा अर्थ असा की भक्त कुठेही असला तरी स्वामी आपल्या समवेत आहेत ही जेव्हा त्याची भावना होते त्यावेळी त्याच्या मनातील भीती नाहीशी होते. भक्तांच्या ठाई निखळ भक्ती असेल तरच भक्त भयमुक्त होतो, कारण भक्ती व भीती एकत्र राहू शकत नाही. आपले मन निर्मळ असल्यास त्यामध्ये साईंचा वास असतो व जेथे साईंचे वास्तव्य असते तेथे भय कशाचे. शिर्डी अवतारात साईनाथ म्हणतात, एकाग्र नेत्र तू लाव तुझे मजकडे, मी कृपा कटाक्षे पाहिन रे तुझकडे. मी कृपा कटाक्षे पाहिन रे तुझकडे. याचा अर्थ जेव्हा जेव्हा तू माझ्याकडे पाहशील तेव्हा तेव्हा तुला असे जाणवेल की माझे तुझ्याकडे लक्ष आहे. या पाहण्याचा अर्थ असा आहे की जर तू एकाग्रतेने मी जो उपदेश करतो तो ऐकून आचरणात आणलास तर माझ्या कृपेस पात्र होशील आणि माझ्या कृपेचे वरदान असणाऱ्याला कोणतेही भय चिंता उरणार नाही. साईनाथांच्या शिर्डी अवतारातील भय निवारणाची कथा. शिर्डी येथे काशीराम नावाचा एक शिंपी होता. साईनाथांवर त्यांची आत्यंतिक श्रद्धा व प्रेम होते. या प्रेमापोटीच त्याने नेहमी भगवी किंवा पांढरी कपणी वापरणाऱ्या साईंना हिरवी कपणी व टोपी शिवून दिली होती. साईनाथांनी त्यांच्यावरील प्रेमापोटी ती वापरली होती. याशिवाय दररोज श्री साईंना दक्षिणा देण्यात काशीरामला अत्यंत आनंद मिळत असे. हा काशीराम शिंपी व्यवसायानिमित्त निरनिराळ्या गावात जात असे. असाच एकदा नाऊर नावाच्या गावाहून शिर्डीस परत येत असता काही लुटारू भिल्लांशी त्याची गाठ पडली. घोड्यावर बसलेल्या काशीरामला लुटारूंनी घेरले व हल्ला करून त्याचे सर्व सामान लुटले. या गोष्टीस काशीरामने फारसा प्रतिकार केला नाही, परंतु जेव्हा त्यांनी त्याच्याकडील एक लहान गाठोड्याला हात लावला तेव्हा मात्र त्याने लुटारूंना प्रतिकार करण्यास सुरुवात केली. असं काय बरं होतं त्या गाठोड्यात. पूर्वी एकदा जानकीदास बाबा नावाच्या सत्पुरुषाने मुंग्यांना साखर घालत जावी असा उपदेश केल्यापासून काशीराम नेहमी साखर जवळ बाळगीत असे आणि ती साखरच त्या गाठोड्यात होती. ती साखर लुटारूंनी घेऊ नये म्हणून काशीरामने या भिल्लांपैकी एकाची तलवार घेऊन त्यांच्यावर हल्ला केला. त्या हल्ल्यात 2 भिल्ल यमसदनाला गेले, परंतु एका भिल्लाने मात्र त्याच्यावर पाठीमागून कुऱ्हाडीचा वार केला व काशीराम घोड्यावरून खाली पडल्यावर तो मृत झाला. असे समजून ते लुटारू भिल्ल पळून गेले. हे सर्व होत असताना साईनाथ सदैव आपल्या सोबत आहेत ही जाणीव असल्याने काशीराम निर्भय होता. काही वेळाने तिथून जाणाऱ्या वाटचूरनी बेशुद्ध पडलेल्या काशीरामला शुद्धीवर आणून रुग्णालयात नेण्याची तयारी केली, परंतु काशीरामने त्यास नकार देऊन मला शिर्डीला न्या अशी त्यांना विनंती केली. त्याप्रमाणे काशीरामला शिर्डीला नेण्यात आले. साईनाथांनी त्याच्यावर माधवराव देशपांडेंकडून उपचार करविले व त्याची प्रकृती साईकृपेने पूर्ववत झाली. ज्यावेळी काशीरामवर हल्ला झाला त्यावेळी शिर्डीत काय झाले माहीत आहे. द्वारकामाईत बसलेल्या साईनाथांनी एकच आकांत सुरू केला, अत्यंत क्षोभ केला. तेव्हा जवळील मंडळींनी तर्क केला की साईबाबा कुणावरील अरिष्ट दूर करीत आहे आणि तसेच घडले. केवळ साईंवरील श्रद्धेमुळे एकटा असलेला काशीराम निर्भयतेने अनेक लुटारूंशी लढला. एवढेच नव्हे तर काही दिवसांनी सरकारने काशीरामचा सत्कारही केला. सांप्रतच्या परती अवतारातही अशी अनेक उदाहरणे आपणास माहीत आहेत की अशा कठीण प्रसंगात संकटाच्या वेळी केवळ स्वामींवरील श्रद्धेने भयावर मात करून भक्तांनी आपला बेडा पार केला आहे. एक छोटासा प्रसंग. एका गावात आडबाजूच्या घरात रात्रीच्या वेळी काही दरोडेखोर दरोडा घालण्याच्या हेतूने गेले. त्यावेळी घरात फक्त एक वृद्ध इसमच होता. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच तो स्वामींच्या फोटोसमोर उभे राहून जोराने स्वामी स्वामी असा धावा करू लागला. नक्की काय झालं कुणास ठाऊक. दरोडेखोर मागल्या पावली परत फिरले. कदाचित त्यांना घरात कुणी आहेत असे वाटले असावे अथवा अन्य काही कारण असेल, पण दरोडेखोरांनी आपला बेत बदलला व ते निघून गेले. हा स्वामी भक्त भयमुक्त झाला.
स्वामी म्हणतात, प्रत्येकाने 3 गोष्टी पाळल्या तर तो माझ्याशी एकरूप होईल. या 3ही गोष्टी म्हणजे माझ्यामध्ये व माझ्या सभोवती असलेले सुचिता, प्युरिटी, सहनशीलता, पेशन्स आणि चिकाटी, परसिव्हनेस, हे 3 सद्गुण. हे 3ही सद्गुण ज्याच्यामध्ये असतील असा कोणीही कोठेही असला तरी निर्भय राहील. ओम श्री सत्यसाई नाथार्पणमस्तु.